मनीषा मला हॅपी जर्नी बोलण्यासाठी बाहेर आली आहे रात्रीची. बाय प्राची. चला मी चालले. हाय गाईज, कसे आहात? तर मी चालले आज गावी. नेहमीप्रमाणे ट्रेनचं तिकीट भेटलं नाही आणि बसचं तिकीट भेटलं आणि बसनेच जाणार आहे गावी. पण ह्या वेळेस मी एकटी जाणार आहे, माझ्यासोबत कोणच नाही आहे. पहिल्यांदा मी गावी एकटी जाणार आहे. सो बघूया. बाय, स्टे ट्यून्ड. सोसायटीच्याच बाहेर आम्हाला ऑटो भेटली. तर चला आम्ही डेपोत आलो आहे आणि बघा किती गर्दी आहे. सतत बसायला जागा नाही आहे. सर्व काही जण तर उभेच आहेत आणि इथे मेन दादा. नुसत्या बस येत आहेत जात आहेत, पण आमची बस कधी येईल काय माहिती. जी बाजूला बसलेली लोक होती ती पण गेली, पण आम्ही इथेच आहोत. खूप वेळ झाला आम्ही डेपोत बसलो आहे. बसचा टायमिंग पण ऑलरेडी झाला आहे, पण बस काय अजून आली नाही आणि खूप कंटाळा आला आहे. बिचारा दादा झोपलेला उठला, त्याची एक झोप झाली, पण बस काय अजून आली नाही. One eternity later. फायनली बस आलेली आहे खूप वेळानंतर. बाय. तर बसमध्ये बसले मी आणि बसही सुटले. काही जण तर उभेच आहेत बिचारे, का तर त्यांना तिकीटच भेटलं नाही आहे. तर रात्री झोपले मुंबईत आणि सकाळ झाली गावी माझी. खूप छान वाटतं आहे गावची सकाळ. तर आता मी उतरेन डेपोत. चला तिकीट संपलं आहे, आता गप घरी जायचं. आताच उतरले डेपोत आणि इथून आता दुसरी बस पकडून घरी जाणार आहे. असं बघूया. खूपच आता थकवा आला आहे, नीट अशी झोप नाही झाली आहे. सो स्टेट. आता मी बसची वाट बघते गावी जाण्यासाठी. ती येईल काय माहिती. काहीच फायनली आम्हाला बस भेटली आणि पूर्ण रिकामी निघाली आणि विंडो भेटली. माझा लक. तर आम्ही चिपळूणवरून तिघीजण आलो, माई, तनू आणि मी. तर आता मी उतरलो आहे बसमधून आणि आता चाललो आहे घरी. सो एक्सायटेड. तर मी आलेली घरी. तर आम्ही आलो ना, आमचे घर बघा बंद आहेत. हे सारवलं नाही वाटतं. आमची मोठी आई. काय बरीस? बरी. बघा अक्का आमची घरी आली आणि अक्काने मला चहा दिले. तर मी आता लोकांना गाव कोण नव्हतंच आहे का कोण होत आहे. 2 moments later. तर चहा तर माझा पिऊन झाला आहे आणि आमच्या घरी नाश्ताही काय बनवलेला नाही. मग खाणार काय? तर मी आता मुंबईवरून आणली आहे मॅगी. तर ती मी आता बनवते आणि आम्ही तिघंजणं खाऊ, कारण आम्हाला खूप लागले भूक. तर हे वर जे खुर्चीवर बसलेत ते आमचे बंधुराज आणि हा आरुष. तर मी आता होते आमच्या घरी, आता चालली आहे वरती अक्काकडे. तर ही बघा भावकीची लोक कामं करत आहेत. आता आहे मिसळ पावाचा बेत दुपारचा, त्यासाठीची तयारी चालू आहे. नुकताच झाडावर आंबा पडला होता, पण हा आमचा दादा बघा लगेच गेला झाडाखाली आंबे गोळा करायला. तर इथे आरुष माईला सांगतोय की पत्त्यांबद्दल, की कोणाची जोडी कोणासोबत लावली जाते ते, कारण माईला आमच्या पत्त्यांबद्दल काही माहिती नाही. मला माहिती पण नाही माहिती, म्हणून विचारते यांना. रायवरी आंबे कापून कोण खात ते बघू जरा दाखवतो. आंबट भेटला. एवढा आंबा तू एवढा होतो. तुला काय होतंय काय? आंबटच आहे. त्या बाटाला बाहेर काढ. आळू बोलतात. आळू, हे करवंद, हे काजू आणि त्याचा बोंट. आणि हे काय? हे अंजीर आहे. ते आतमध्ये किडे असतात ना, ते आतमध्ये किडे असतात. हे अंजीर आहे मम्मी. हे अंजीर आहे ना कधी? नाही, उंबर. हा उंबर. हे उंबर. किडे असतात, मला एवढं माहिती आहे. आताच आम्ही तयारी करून चाललो आहे विहारात.
तर विहारात आहे सर्वांसाठी मिसळपाव. तर चला. तर इथून तुम्हाला दिसतच असेल की पंगत बसली आहे. आता आम्ही पण जाऊन त्यांना जॉईन होऊ. व्हिडिओ काढते. तर माझं आत्ताच मिसळपाव खाऊन झाले आणि हे बघा सावंत फॅमिली. तर आता झोपून उठलो आहे आणि आता मिरवणुकीला जातो आहे. तर काय घालू कळत नाही. कोण बोलतं आहे की कलर टाकणार आहेत, पांढरे कपडे घालू नका, आणि अर्ध्यापेक्षा जास्त तर पांढरे कपडेच घातलेले आहेत. सो तळ्यात मळ्यात चालू आहे. इकडे ऑप्शन्स आहेत. ती शर्ट आणलं आहे मी स्काय ब्लू कलरचं. हे शर्ट आहे निळ्या कलरचं आणि हे एक आहे, पण कळत नाही. आता बघू, घातल्यावर कळेल आणि मग मी साडी नेसते. काहीच मी हेच घातलं आहे, हे शर्ट पांढऱ्या कलरचं. झालं तर झालं का बघता येईल. हा बघ विशूदादा, हा बघ विशूदादा पण आत्ता चालला आहे. तर गडबड आहे, अर्धी जणं पुढं गेलेत म्हणून गडबड चालली आहे आमची जरा. वाडी गेली उठून आम्हाला माहीतच नाही. एक 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 करत करत गेली. जो काय काय जण तो स्वतःच्या गाडीने केली. आम्ही जातोय. तर आता आम्ही टेम्पोने जाणार आहेत सर्वजण. हवा घ्या इथे काय तिकडे काय. तर ट्रकातून चाललोय आम्ही आणि मग नंतर येताना येणार चालत. एक ट्रक गेला. खूप मस्त वाटते. शिवाजी महाराजांचा इथे सर्व बायका मिळून गाणी गात आहेत आणि त्यात मम्मी पण आहे. बघत असाल की घुशात आम्ही किती मजा करतो होतो. मी आलो सावरटात आणि आता सरे उतरत आहे. तर सरे उतरत आहेत टेम्पोतून. आम्ही एवढे जण होतो. हा आमचा दीपक दादा. ड्रोन पण मागवलाय व्हिडिओ शूट करण्यासाठी. होतो मूर्ती बघितली, मूर्ती गाडीत ठेवले आणि परत आता सर्व चालले टेम्पोत बसायला. त्याच्यातूनच जाणार. मला वाटलं की आता मिरवणूक काढतील मग इथून जावं लागेल, बट नाही. बट मी छान दिसते. तर परत सर्व चढत आहेत. टेम्पोतून आणि आता इथून बस स्टँड पासून वाडीत मिरवणूक. सगळ्यांचा आनंद बघतच असाल. तर सगळे उतरलेले आणि परत ह्या ट्रकातून काही दुसरे जण जात आहेत खाली वाडीत. तिकडनं मिरवणूक येईल तोपर्यंत आम्ही ते थांबू. तर जो स्पीकर होता तो तर टेम्पोतून घेऊन गेलेले. मग आम्ही करायचं काही जे थांबले होते. आमचा दादा आहे बाळा दादा, त्याने घरातून स्पीकर आणला आणि इथे बघा वहिनी आणि दादा परत माई आमची इथे नाचते. खाली जी वाडीत मिरवणूक केलेली ती आता आली आहे ना, तर इथून आम्ही जाऊ विहारात.
के लिए घर बना लिया, सोना भी जमा कर रहे हो, लेकिन ये विरासत अधूरी रह गई तो सबसे बड़ा पुल है यूरोपियन। तर आता रमायणची मूर्ती आहे ती विहारात आणतायत, त्याची स्थापना करतील, त्यासाठी सर्व स्वागतासाठी थांबले. पंचशील झाले आणि आता सर्व चाललेत बाहेर. जसे की पाया पडलेले मूर्तीची स्थापना झाली आणि असा काहीतरी अवतार झाला आहे. हा खूप आला आहे आम्हाला. तर ही बघा आमची भावकी, आमच्या महिला मंडळ. अध्यक्ष संतोष गुरुजी सोबत करते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या गावी माननीय शेखर निकम साहेब आले आहेत. जुगलबंदी चालू आहे ते. चाललो जेवायला. खूप वेळ झाला, 11:30 वाजले. आत्ताच पंगत उठले आणि आता मी बसू. तर आता मी जेवून घेते, थोड्या वेळानं आपण भेटू. आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही परत बसलो आहे. पुढे अजून कार्यक्रम आहे, पण मी इथेच व्हिडिओचा एंड करते. जे ते आहे ते दुसऱ्या पार्टमध्ये कंटिन्यू होईल. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग.